आयुष्यात पहिल्यांदा ॲव्होकाडोची कोणती रेसिपी करून खाणार आहे, तर ती टेस्ट आपल्याला माहिती आहे की कशी काहीच टेस्ट लागत नाही. तर आपल्याला एका ताईनं सजेस्ट केलं होतं यूट्यूबच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये की तुम्ही अशा प्रकारे ब्रेड बनवून बघा, तुम्हाला नक्कीच चव लागेल. त्यासाठी ॲव्होकाडो घेतला आणि त्याला स्मॅश करून घेतलं पूर्णपणे आणि त्यांना जसं सांगितलं होतं तेवढेच इन्ग्रेडियंट आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर सर्वात आधी आपण याच्यामध्ये मिरची, नंतर कांदा आणि नंतर टोमॅटो हे सगळं ॲड करणार आहोत. थोडंसं याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आज आपण ही जी रेसिपी करणार आहोत ती करणार आहोत आपल्या एअर फ्रायरमध्ये. कारण की एअर फ्रायर आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्यामध्ये ब्रेड करणार नाही असं होऊ शकत नाही. कारण की त्यामध्ये केलेलं मला बेटर राहील मला असं वाटतं. त्या पहिले आपण काय केलं, 3 मिनिटामध्ये हे ब्रेड जे आहे एकदा गरम करून घेतले, जेणेकरून त्यावर आपण जो ॲव्होकाडोचा मिक्सर बनवलेला मिक्सर तो एकदम व्यवस्थित लागेल. तर 3 मिनिटामध्ये ब्रेड आपले कडक झालेले. त्यानंतर आपण याच्यावर ही पेस्ट जी केलेली ती पूर्णपणे अप्लाय केली आणि त्यानंतर आपल्याला परत त्याला 10 मिनिटापर्यंत एअर फ्रायरमध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे. आणि बघूया काय रिझल्ट येतो तर. आणि सगळ्यात पहिले आपण टेस्ट जे आहे ते आईला देणार आहोत. आईचे रिॲक्शन पण तुम्हाला दाखवणार आहे. मी 10 मिनिटावर ह्या एअर फ्रायरला सेट करून घेतलं. हे फिलिप्सचं एअर फ्रायर आहे आणि बेस्ट क्वालिटी आहे. जर काही तुम्हाला हवा असेल तर आपण खाली टॅग केलेले आहे, तिथून खरेदी करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक आहे. तर हे बघा किती मस्त आपला इथं ब्रेड तयार झालेला आहे. चला आईला देऊया. आणि आईला देखील हा ब्रेड आहे खूप आवडलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही ॲव्होकाडोचा ब्रेड करून खाऊ शकता. याच्या व्यतिरिक्त कोणती रेसिपी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय.